हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर नक्कीच आय होप तुम्ही मजेत असणार. सगळ्यांची सगळी कामं स्वामींच्या कृपेने छान पद्धतीने होत असतील किंवा होणार असतील आणि सगळ्यांच्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत असतील, हीच स्वामी चरणी मी इच्छा व्यक्त करते आणि आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला माहितीच असेल की आपल्या देवघरामध्ये काय असायला हवे, हा आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक. तर बघा, आपलं घर जसं आपल्याला सुंदर, सुटसुटीत आणि स्वच्छ हवं असतं, नीटनेटकं हवं असतं, त्याच पद्धतीने आपल्या घरातलं देवघरही तसंच असायला हवं. कारण देवघर म्हणजे आपल्या घराचा आत्मा आहे. जिथे देवघर ज्या घरामध्ये देवघर हे एकदम सुंदर, व्यवस्थित त्याचं पावित्र्य राखलं जातं, सुटसुटीत नीटनेटकेपणा तिथे असतो. आपण जसे आपली व्यवस्था बघत असतो त्याप्रकारे देवांची सुद्धा व्यवस्था आपण तिथे बघत असतो. जिथे देवांनाही राहून प्रसन्न वाटतं असं देवघर आपल्या घरामध्ये असायला हवं. म्हटलं जातं की देवघर हे लाकडाचंच असायला हवं, कारण मंदिरं ही संगमरवरी दगडाची असतात, जी खूप मोठमोठाली असतात, बाहेर असतात. पण आपल्या घरातलं देवघर हे लाकडीच असावं असं म्हटलं जातं. त्यात आपण सागाचं बनवतो किंवा कोणी आंब्याच्या झाडाचं बनवतं. ज्याला ज्या पद्धतीची ज्याची आवक आहे त्या पद्धतीने आपण लाकडी देवघर घेऊ शकतो. तर शक्यतो लाकडीच घ्या, कारण की ते इकडे तिकडे न्यायला सुद्धा सोपं असतं, हलकं असतं. जर संगमरवरी दगडी तुम्ही बघितलं तर ते खूप हेवी असतात. जाण्याने येण्याचं सुद्धा त्याच्याने खूप हाल होतात, इकडून तिकडून नेण्याचे. जर आपलं नोकरीच्या ठिकाणी असू, आपल्याला तिकडे तिकडे बदली होत असतील आपल्या, तर आपल्याला लाकडी देवघर हे अगदी व्यवस्थित पडतं. त्याच्यामुळे घेताना तुम्ही लाकडी देवघर घ्या. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जास्त देवांच्या फोटो नसावेत, जास्त मूर्त्या नसाव्या. म्हणजे डबल डबल मूर्त्या पण नसाव्यात, डबल फोटोही नसावेत. आणि कारण की कसं आहे ना, एक असला आपण त्याची सेवा करतो, दोन असल्यानंतरही तेच असतं. त्याच्यामुळे उगाच घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये गर्दी करायला नको, म्हणून ह्या गोष्टी आहेत की डबल डबल मूर्ती नको, डबल डबल त्यांची फोटो नको. त्याचबरोबर समोरासमोर देव असे बसवायचे नाही की ते देव एकमेकांना बघतायत. तर समोर ते सगळ्यांचे तोंड एकाचकडे असावे, म्हणजे की आपण बसतो, आपण त्यांना बघतोय अशा पद्धतीने देवाचं तोंड असायला हवं. पूर्व पश्चिम आपण देवघर ठेवत असतो, ईशान्य कोपऱ्यात ठेवत असतो, हे महत्त्वाचं घरामध्ये. तर त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण ज्या मूर्त्या ठेवतो ना, त्या 3 इंचापेक्षा जास्त असायला नको. आणि जास्त असतील तुमच्याकडे तर त्या विसर्जित करा, कारण की त्याच्यानेही काही दोष लागतात, तर तेही आपल्याला नको आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये शंकराची मूर्ती नसावी, शंकरजींचा फोटो नसावा, कारण म्हटलं जातं की ते फक्त स्मशानभूमीमध्ये तांडव नृत्य करतानाच त्यांची सगुण रूपामध्ये तिथं ते फोटोच्या रूपात किंवा मूर्तीच्या रूपात तिथेच ठेवलं जातं स्मशानामध्ये. तर आपलं घराचं वातावरणातसुद्धा स्मशानावत होतं असं म्हटलं जातं. म्हणून घरामध्ये फक्त आपण शिवलिंग असलेली पिंड आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जर आपली कुलदेवता आपण ठेवलेली असेल, मूर्ती असेल, आणि दुसरी एखादी मूर्ती असेल, समजा तुळजाभवानीची मूर्ती तुमच्याकडे आहे, सप्तशृंगीची मूर्ती तुमच्याकडे आहे, तर 2 मूर्त्या चालतील, पण त्यापेक्षा जास्त मूर्त्या तुम्ही देवघरात ठेवू नका. आणि इतकंच ठेवा की ज्याची सेवा तुमच्याने होईल. जे पण देव ठेवलेले आहे तुमच्या देवघरामध्ये त्याची सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे. प्रत्येकाचं नामस्तोत्र तुमच्याकडनं झालं पाहिजे, स्मरण तुमच्याकडनं झालं पाहिजे, तरच देवघरामध्ये ठेवलेल्या देवांचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो, नाहीतर आपल्याला दोष लागत असतात. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण कधीही आसरांचं पूजन करू नये. त्याचबरोबर शनिदेवाचं पूजन देवघरात करत नसतो. मारुतीरायाचं जे पूजन आहे ते देवघरात नसतं, त्यांचं स्थानही देवघरात नसतं. आपण त्यांना कुठे लावतो तर दक्षिणाभिमुख जी पण आपली भिंत आहे त्या ठिकाणी दक्षिणाभिमुख भिंतीवरती आपण मारुतीरायांचा फोटो टांगत असतो, कारण त्यांचे आशीर्वाद आपल्या घराला पाहिजे असतात. नकारात्मकतेपासून ते आपल्याला वाचवत असतात, म्हणून भिंती खालून 6 फुटाच्या वरती त्यांचा फोटो आपण लावत असतो. तर अशा पद्धतीने देवघराचे सुद्धा असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर आपल्याला कुठे देव सापडलेले असतील, कोणी आपल्याला दिलेलं असेल किंवा बक्षीस मिळालेलं असतील, तर असेही देव तुम्ही पूजू नका, त्यांचं विसर्जन करा. कारण त्याची कितीही सेवा केली तर ते आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं. ज्याने आपल्याला ते दिलेलं असतं त्याच्याकडे ते फळ जातं, त्याला त्याची लाभ मिळत असतात. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचा विचार करायला हवा. त्याचबरोबर आपल्या घरातले देव किंवा देवाची फोटो, काही लोकांना सवय असते देवाच्या मूर्ती हॉलमध्ये ठेवायचं, शोकेशमध्ये ठेवायचं, तर असं करू नका. देव ही शोभेची वस्तू नाही आहे. देव फक्त देवघरातच हवे,
हॉलमध्ये कुठल्याही शोकेशमध्ये देव ठेवू नका, कारण देव आपली देखील शोभा करतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे शोकेशमध्ये अजिबात देवांच्या मूर्ती वगैरे असं काही ठेवू नका. देवांच्या मूर्ती ह्या कुठेही चीर पडलेल्या नको, छिद्र पडलेल्या नको, जे पाण्यात टाकल्यानंतर बुडबुडे येत असतील अशाही नकोत, कारण की अशा देवांची सेवा केल्याने आपल्याला दोष लागत असतात. म्हणून असे देव लवकरात लवकर विसर्जित करून आपण नवीन देव बनवून घ्यावेत. मग ते भलेही चांदीचे असो, सोन्याचे असो, कसे असो, पण त्यांना आपल्या देवघरात तुम्हाला अशा पद्धतीने पूजायचं नाही आहे, जर त्यांच्यात काही तुटफूट झालेली असेल तर. त्याचबरोबर आपल्या देवघरात आपल्याला मुंजांचं पूजन करायचं नसतं, कारण इतर देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नसतो. त्याच्यामुळे आपल्याला मुंजांना आणि आपण त्यांना सद्गती प्राप्त करण्यापासून अडवत असतो असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळे मुंज आपल्याला देवघरात पूजायचे नसतात. त्याचबरोबर म्हसोबाला देखील आपल्या देवघरात आपल्याला स्थान द्यायचं नसतं, कारण त्याच्यामुळे कुलदेवता ही नाराज होते आणि आपल्यावरती तिची कृपादृष्टी राहत नाही. त्याच्यामुळे म्हसोबाचं पूजन देखील देवघरात केलं जात नाही. पीरबाबांचं पूजन, पीरबाबाची कोणती चिन्ह असतील तेही देवघरात ठेवली जात नाहीत. आसरा आपल्या देवघरात ठेवल्या जात नाहीत. त्यांचं जर तुमच्याकडे असतील तर त्यांचं तुम्ही विसर्जन करू शकतात आणि शुक्रवारी त्याचं विसर्जन करता येतं. विधिवत विसर्जन करून या गोष्टी तुम्ही तुमच्या त्या पद्धतींनी करू शकतात, पण ह्या गोष्टी तुमच्या देवघरात नकोत. कारण की बाकीचे देव आहे ना, त्यांची कृपा ही कमी होते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ही सगळी चिन्ह आपल्या देवघरात नकोत असं म्हटलं जातं. तसेच आपल्या घरामध्ये आपण गायत्री मातेचं स्थापना करायची नसते, तिचं पूजन करायचं नसतं, कारण गायत्री मातेच्या ज्या सेवा आहेत त्या खूप कडक आहेत, तिचे नियमही कडक आहेत. त्याला अजिबात शिवाशिव चालत नाही. सुतक विटाळ या गोष्टी त्यांना खूप कडक पद्धतीने पाळाव्या लागतात. त्याच्यामुळे गायत्री मातेचं पूजन आपण आपल्या घरामध्ये करायचं नसतं किंवा देवघरामध्ये करायचं नसतं. फक्त आपण गायत्री श्लोक बोलतो, तेवढा बोलतो आपण, पण त्यांची जी मूर्ती आहे ती आपल्या देवघरात असू नये असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये काळभैरव जे आहेत, जे यमाचं रूप मानलं जातं, जे खूप कडक शिस्तीचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचंही पूजन आपल्या घरात निषिद्ध मानलं जातं. काळभैरवाचे ठिकठिकाणी मंदिरं आहेत. तुम्हाला त्यांचं जेव्हा सेवा करायची असते त्यावेळेस तुम्ही मंदिरात जाऊन त्यांची सेवा करू शकता. त्याचबरोबर म्हटलं जातं की गुरु शिष्य हे एकत्र देवघरात ठेवू नये, त्यांचं पूजन एकत्र देवघरात करू नये. तर बघा, तर अशा पद्धतीने तुमच्या देवघरात जर अशा दोन कोणत्या मूर्ती असतील की हे गुरु शिष्य आहेत, तर तेही तुम्ही विचारपूर्वक त्यांची सेवा करा. कारण की असं मानलं जातं की एकत्र त्यांचं पूजन करू नये देवघरामध्ये. तर देवघरामध्ये काय ठेवावं, काय ठेवू नये, या सगळ्या गोष्टींचे असे काही नियम आहेत जे आपण पाळले पाहिजे. कारण आपण करतो, देवपूजा करतो, देवाचं स्मरण करतो, नामस्मरण करतो, सेवा करत असतो, पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, कारण कुठेतरी आपल्या चुका होत असतात, पण ते आपल्याला माहीत नसतात. त्याच्यामुळे आपल्या अनावधानाने आपल्या हातून त्या गोष्टी घडत असतात. पण तुम्हाला त्या गोष्टी टाळायच्या असतील तर या गोष्टींचा विचार तुम्ही नक्कीच करा की तुमच्या देवघरात काय असावे, काय असू नये. आता हा तर व्हिडिओ काय ठेवू नये याबद्दलचा आहे, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जर देवघरामध्ये अशा काही वस्तू असतील तर एकदा तुम्ही ज्याला मानता अशा ब्राह्मणाला वाटल्यास विचारा आणि त्या गोष्टींचं विधिवत विसर्जन करून तुमच्या देवघरा इतका सुटसुटीत आणि छान ठेवा की देवांनाही मोकळा श्वास घ्यायला जागा मिळेल. असा भरलेला गच्च खूप ह्या वस्तू त्या वस्तू ठेवलेल्या आहे आणि अजिबात असं व्यवस्थितपणा नाही आहे, नीटनेटकेपणा नाही आहे, सुटसुटीतपणा नाही आहे असं वाटायला नको. देवांनाही आपल्याला आपलं घर जसं आवडतं तसं त्यांना त्यांचं देवघर असायला हवं. जर आपण ते आपल्या घरामध्ये त्यांना स्थान दिलं आहे तर आपली जबाबदारी आहे की ते कसं असावं, किती छान असावं, आपल्याला आपलं घर सुंदर असावं असं वाटतं, तसंच ते देवघरही त्यांच्यासाठी सुंदर आपण ठेवलं पाहिजे. एवढंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते. तर नक्कीच तुम्हाला यातील कोणत्या गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.